वैष्णवी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज बनवणार आहोत आपण फळं। चला तर मग आता आपण सुरुवात करून घेऊया। मी 1 वाटी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे। तुरीची डाळ मस्त धुवून घेऊया आणि त्याच्यामध्ये थोडंसं हळद तेल टाकून आपण कुकर लावून घेऊया। बघू शकता तुम्ही ह्या प्रकारे। आता गॅसवर ठेवून देऊया। आता एवढे मसाले घेऊया। हळद, लाल तिखट 1 चम्मच, कांदा लसूण तिखट 1 चम्मच, कस्तुरी मेथी, मोहरी, जिरं, कढीपत्ता, लसूण एवढं लागतं आपल्याला फळं बनवायला। आता 1 शिट्टी घेऊया। आता पीठ घेतलं मी, त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। थोडंसं मीठ जास्त टाकलं तरी चालेल, त्याच्याने फळं छान लागतात। आता त्याच्यामध्ये थोडंसं कुटलेलं लसूण टाकून घेऊया। लसणाने छान लागतात फळं। एक मिक्स करून घेऊया। आता त्याच्यामध्ये 1 पळी तेल टाकून घेऊया। आता असं घट्टसर चिंबून घ्यायचं पीठ। आता तेल गरम करून घेतलं मी, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घेऊया। मोहरी तडतड उडली की त्याच्यामध्ये थोडंसं 1 चम्मच जिरं टाकून घेऊया। त्याच्यामध्ये थोडं लसूण टाकून घेऊया, फिरून घेऊया। थोडंसं लालसर झालं की त्याच्यामध्ये 5-6 पानं कढीपत्त्याची टाकून घेऊया। त्याच्यामध्ये ते मसाले थोडंसं पाणी टाकून घेऊया। मसाले टाकून घेऊया आपण, ते पण हलवून घेऊया। आता शिजलेली डाळ टाकून घेऊया आपण त्याच्यामध्ये। जेवढं होईल तेवढं पातळ करून घ्यायचे आपल्याला, कारण फळं टाकले की अजून घट्ट होऊन जाते। आता पोळी लाटून घेऊया पातळ। आता कट करून घेऊया। तुम्हाला ज्या आकाराचे बनवायचे तुम्ही त्या आकाराचे बनवू शकता। ह्या प्रकारे कट करून घेऊया। बघू शकता तुम्ही असं। आता थोडंसं मॅगी मसाला टाकून घेऊया। कस्तुरी मेथी टाकून घ्या जरासं, त्याच्याने चव छान येते वरणाला। आता त्याच्यामध्ये 1-1 करून फळं टाकून घेऊया। बघू शकता किती छान दिसत आहेत आपले फळं। आता 5-6 मिनिटासाठी भाजी शिजवून घेऊया। भाजी शिजली की आपण ताट वाढून घेऊया। चला तर बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।